मुलांचे काही मिथ्स असतात ते प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करणार आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव हर्षद, मी K11 सर्टिफाईड ट्रेनर आहे आणि मी लेवल 3 पर्यंत सर्टिफिकेशन केलेलं आहे स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनमध्ये. तर मी आता नुकतीच 30 डे बल्किंग चॅलेंज केलेला होता, तो मी 25 दिवसात पूर्ण केला. पण त्यानंतर मी बोललो 30 दिवसाचा बल्किंग चॅलेंज पूर्ण झाला आहे, तर मी अजून थोडा मोठा चॅलेंज घेईन. म्हणून मी 100 दिवसामध्ये 100 किलोपर्यंत पोचायसाठी मी तो नवीन चॅलेंज चालू केला. पण काय झालं, 85 kg बॉडी वेट आल्यानंतर काही सिम्पटम्स मला स्वतःहून वाटायला लागलेत. म्हणजे काही गॅस, पोटामध्ये गॅस, ॲसिडिटी, कारण की आपल्याला डाएट सरप्लसमध्ये जायचं असतं. म्हणजे आपण जो रेग्युलर मेंटेनन्स डाएट करत होतो त्याच्यापेक्षा थोडा आपल्याला कॅलरीज वाढवायचे असतात. त्यामुळे कसं आहे, काही वजन वाढल्यामुळे काही त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे आपण तो मध्येच 100 दिवसाचा चॅलेंज संपवला आहे आणि तो आपण परत करणार आहे. त्यासाठी मी ब्लड टेस्ट केला. तर ब्लड टेस्टमध्ये काही रिपोर्ट्स आपले, त्याच्यामध्ये काही प्रोटीन इंटेक वाढवल्यामुळे क्रिएटिन लेवल वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये SGOT, SGPT पण थोड्या वाढलेल्या दाखवल्या. आता आपण 1 महिनाभर ब्रेक देऊन त्याच्यावरती काम करणार आहे. तर ते करत असताना त्यासाठी आपल्याला काय काय प्रिपरेशन घ्यायचे आहेत, कुठले सप्लिमेंट्स ॲड करायचे. तर पहिलं आपण सप्लिमेंट ॲड करणार आहे डायजेस्टिव्ह केअर कपिवाचं. हे आपल्याला हेवी मील सोबत घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही हेवी मील घेतल्यानंतर ते 10 to 50 ml पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं. हे तुम्हाला खाल्लेली मील डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करेल. त्यानंतर ओमेगा 3 हे तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतं. हे तुम्ही हेवी मीलसोबत घेऊ शकता, लंच किंवा डिनरच्या मध्ये किंवा नंतर तुमच्या नुसार. मग त्यानंतर हे 2 टाईम यूज करायचं आहे. मल्टीविटॅमिन ही रात्री झोपायच्या अगोदर ती एक ॲड करायची आहे किंवा सकाळी आपलं ब्रेकफास्ट नंतर तुम्ही ॲड करू शकता मल्टीविटॅमिन. या मल्टीविटॅमिन दिवसातनं 2दा ॲड केलं तरी चालेल त्याच्यामध्ये. आणि आपण मेन म्हणजे आता ज्या 1 महिन्याच्या ब्रेकमध्ये लो शुगर डाएट म्हणजे चालू करणार आहे. म्हणजे त्या डाएटमध्ये आपण शुगर 0 ठेवणार आहे आणि प्रोटीन हाय प्रोटीन नाही, मॉडरेट प्रोटीन ठेवणार आहे. काय प्रोटीन पूर्ण बंद करून चालणार नाही. आणि फायबर इंटेक हाय फायबर, त्याच्यामध्ये प्रत्येक मीलमध्ये फायबर पण ॲड करणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं होणार आणि प्रोटीन डायजेस्ट करायला पण हेल्प होईल. ही ज्या 1 महिन्याच्या ब्रेकमध्ये आपण प्रत्येक आठवड्याला एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामध्ये बल्किंगचा स्टॅक, कुठले सप्लिमेंट्स तुम्ही बल्किंगमध्ये ॲड करू शकतात आणि कटिंगमध्ये कुठले सप्लिमेंट्स ॲड करू शकतात, तो स्टॅक बनवणार आहे. आणि वर्कआउट करताना जर मुलांचे काही मिथ्स असतात ते प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करणार आहे. तर लवकरच आपण भेटू नव्या व्हिडिओमध्ये.